उद्या गुरुपौर्णिमा. आई ही आपली पहिली गुरु, बरोबर ना? पण आजकाल एक वाक्य सहज बोललं जातं. आईनंच मुलीला असं शिकवलं असेल, तसं शिकवलं असेल, आईने कान भरले असतील म्हणून तिचा संसार तुटला. हे ऐकलं की एक प्रश्न पडतो की प्रत्येक मुलगी तिच्या आईची शिकवण घेऊन जगते. माझ्या आईनं मला कधीच कपटीपणा शिकवला नाही, कोणाला दुखवून स्वतःचं सुख मिळवायला शिकवलं नाही, नात्यांमध्ये अहंकार ठेवायला शिकवलं नाही, उलट उत्तर द्यायलाही शिकवलं नाही. तिने मला शिकवलं नाती जपायला, जुळवून घ्यायला, स्वतःपेक्षा माणसांना महत्व द्यायला, संस्कार जपायला. पण जेव्हा माणूस वारंवार तुटतो, वारंवार अपमान सहन करतो, प्रेमाच्या बदल्यात वेदना मिळतात, तेव्हा आयुष्य त्याला अशी भाषा शिकवतं जी कुठलीही आई नाही शिकवू शकत. कारण आई पहिली गुरु असते, पण आयुष्य शेवटपर्यंत शिकवत राहणारं गुरुकुल असतं. परिस्थिती माणसाला बदलत नाही, ती त्याला स्वतःचं रक्षण करायला शिकवते. म्हणून जर एखादी मुलगी ठाम बोलत असेल, स्वतःसाठी उभी राहत असेल किंवा काही नात्यांपासून दूर गेली असेल, तर प्रत्येक वेळी समाजामध्ये तिच्या आईला दोष देऊ नका. कारण कधी कधी आईने दिलेले संस्कार असले तरी आयुष्यानं दिलेल्या जखमा असतात, आणि या जखमा माणसाला असे धडे शिकवतात जे कुठल्याही पुस्तकात, कुठल्याही गुरुकडे किंवा कुठल्याही आईकडे नसतात. आणि कुठल्याही आईला कधीच वाटत नाही की आपल्या मुलीचं, तिच्या संसाराचं वाटोळं व्हावं. त्यामुळे पुन्हा कधी जर कुणाच्या आईला दोष द्याल तर लक्षात घ्या की ती माय कधीही वाईट शिकवणार नाही, वाईट चितणार नाही, किंवा तिला कधीही असं वाटणार नाही की तसं तिचा संसार उद्ध्वस्त व्हावा म्हणून.